कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे हिजगार आणि इथे चाल। आता तुम्हाला समद्यांना प्रश्न पडला असेल की नेमकी खरी पारू कोणती, गावाकडची परकर पोलक्यातली पारू खरी का ही अशी मॉडर्न कपड्यातली पारू खरी। पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, कापडांवरून माणूस ठरत नसतो। आपले संस्कार, आपली परंपरा, आपली संस्कृती हे कधी बी विसरून चालत नाही। मी काहीच नव्हते तेव्हापासून मी एक मोठी मॉडेल झाले। तिथपर्यंतचा माझा प्रवास या समध्यात मी कुठं बी बदलले नाही। मी मनानं तीच पारू आहे, माझ्या देवी आईंची सेवा करणारी, आणि कायम तीच राहील। मी जगात कुठं बी गेले, काय बी केलं तरी बी माझ्या बाची लेक, माझ्या गणीची बहीण आणि देवी आई तुमची पारूस म्हणून राहील, फक्त पारू। दिशा हे ना छान बोलले हा, आता तू हरू पण शकतेस। इम्पॉसिबल। ओके, आता सगळ्यांनी पारूला मार्क्स द्यायचे। ओके, एक मिनिट, आय हॅव अ प्रॉब्लेम। काय सर्वंट्स पण जज करणार आहेत? आय मीन पारू स्वतः एक सर्वंट आहे, ती काम करते लोकांसोबत, ते बायस राहून तिला मार्क्स देणार नाही। आपण एक काम करूया, आपण या सर्वंट्सचे वगैरे मार्क्स नको धरायला। आपण फक्त सासरी डॅड, सासू मॉम आणि दामिनी आंटी तिघांचेच मार्क्स पकडायचे। बाकी प्रीतम, प्रिया आणि आदित्यचे पण मार्क्स नको धरायला। बिकॉज या पारूस फ्रेंड्स ते बायस राहून मार्क्स देणार। सो सर्वंट्सचे आणि यांचे मार्क्स सोडून तिघांचे मार्क्स फक्त धरूया प्लीज। दिशा दिशा त्यांना सगळ्यांना मार्क्स देऊ दे, त्यांनी तुला पण मार्क्स दिलेत ना। एक्झॅक्टली, देऊ देत ना सगळ्यांनी मार्क्स, नंतर काउंट नको करायला आपण, पण आता मार्क्स देऊ देत। ओके, द्या मार्क्स द्या।
सगळ्यांचे मार्क्स देऊन झाले असेल तर प्रिया प्लीज सगळ्यांचे क्यू कार्ड्स घेऊन बोर्डवर मार्क्स लिहिशील. येस सर. थँक्यू. भीषम, मी ना पारूला 5च मार्क दिलेत, त्यामुळे तुला सगळ्यात जास्त मार्क असणार आहे. ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन. आदित्य, मग करतोयस ना माझं नाव डिक्लेअर ब्रँड अँबॅसेडर म्हणून? पारूचे मार्क्स अजून बाकी आहेत. बाबांचे मार्क्स? श्रीकांत सरांनी काहीच मार्क्स दिलेला नाहीये. श्रीकांत, मार्क नाही दिलेस तू? दिलेत ना, 0. असं का? सांगतो. आईया, 0ची किंमत आपल्या दोघांपेक्षा अजून जास्त कोणाला कळेल नाही का? कारण आपण दोघांनी 0तूनच सुरुवात केली. आम्ही दोघांनी 0तून कंपनी सुरू केली आणि एकमेकांच्या साथीनं आता इथपर्यंत आलोय. आता पारूचा प्रवास बघताना मला आमचाच प्रवास दिसत होता. फरक फक्त एवढाच होता की पारूच्या सोबतीला कुणीही नव्हतं. एकटीचा प्रवास होता तो, 0पासून इंटरनॅशनल मॉडेल होईपर्यंत. आणि म्हणूनच पारूचा 0 आमच्या 0पेक्षा मोठा आहे, महत्वाचा आहे. कुठल्याही आकड्याच्या पुढे पारूचा 0 लिहिला की त्या आकड्याची किंमत वाढेल. ज्याप्रमाणे आपल्या कंपनीची किंमत पारूने वाढवली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.